आपण काळ काम वेग ह्या टॉपिकवरचे गणित बघत होतो. मी तुम्हाला सांगितलं की माझ्या फॉर्मॅटमध्ये जर का तुम्ही फक्त अंक बसवले तर तुम्हाला गणित काढणं किती सोपं आहे. ठीक आहे, सेम क्वेश्चन आहे आपल्याकडे. बघा, ए या एका व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतात. हा झाला याचा टाइम, काम संपवण्याचा, राईट. तसेच बी या व्यक्तीला ते काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. बरोबर आहे. आता आपण यांचा काढत आणि काय सांगितलं, दोघंही ते काम एकत्र केले तर किती दिवस लागतील, राईट. दोघांचा एलसीएम किती आहे, 15 आणि 20 किती येतो एलसीएम, 60. शिकवलंय तुम्हाला एलसीएम कसा काढायचा, तोंडावर एलसीएम असतो. बरोबर आहे. काढला आपण 15 दिवसांमध्ये 60 आंबे संपवले म्हणजे इफिशियन्सी काय झाली त्याची, एका दिवसात 4. याची काय झाली, एका दिवसात 3. दोघांनी मिळून 7. 7 ने 60 ला डिवाइड करायचं, छेदस्थानामध्ये 7 असं आहे. बरोबर आहे. एक तर हे आन्सर असेल, अदरवाईज 7 8 56 4/7 ह्या दोघांपैकी एक कोणताही आन्सर असेल. बरोबर आहे. ह्या दोघांपैकी कोणतंही एक आन्सर असू शकतं. बरं, एक तर हे असेल, नाहीतर मग त्याला संक्षिप्त रूप देऊन हे असेल, राईट. कळाले. एवढ्या सिंपल पद्धतीने हे काढता येतं. तुम्हाला कुठलीही दुसरी ट्रेडिशनल मेथड काढायची गरज नाही. जाऊ सुद्धा नका, ट्रेडिशनल मेथडमध्ये पण जाऊ नका, फॉर्म्युल्यामध्ये पण जाऊ नका. सरळ या फॉर्मॅटमध्ये आन्सर्स टाका, क्वेश्चन म्हणजे व्हॅल्यूज पुट करा, आन्सर तुम्हाला धडाधड येत राहील. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. एक काम अनुक्रमे, नाही ठीक आहे, हा काम सोडण्यावरचा आहे, आपण बघूयात. दोघांनी मिनिट काम, ठीक आहे. चलो याला बघा. सुरेशला किती दिवस सांगितलेत, 28 तास. काही फरक नाही पडत, आपल्याला टाइमच असतो. तिथे डी लिहा, आवर्स लिहा, मिनिट लिहा, काही फरक नाही पडत. रमेशला तेच काम करण्यासाठी 40. रमेशला किती, 40. दोघांचा एलसीएम किती येतोय तो काढायचा आपल्याला. कसा काढतो आपण, 40/28. बरोबर आहे. कोणी भाग जातो, 4 ने भाग जातो, म्हणजे इथे येतील 10, इथे येतील 7. आता एकतर याचा गुणाकार याच्यासोबत करा, नाही तर 28चा गुणाकार 10 सोबत करा. मला 28चा गुणाकार 10 सोबत सोपा जातोय. तो किती येणार, 28 10 280. 28 10 280, राईट. 280 इथे हा सर्कल. आंबे 280 आंबे आहेत माझ्याकडे. 28 दिवसात संपवतोय म्हणजे एका दिवसात इफिशियन्सी, एका दिवसात 10. 40 दिवसांमध्ये 280 संपवतोय म्हणजे एका दिवसात 7. दोघं मिळून 17. 17ने आता याला डिवाइड करायचं म्हणजे आपलं दोघांनी मिळून किती दिवसात काम केले ते येईल, म्हणजे किती, 280/17. आता याला संक्षिप्त रूप देऊन जे काय आन्सर येईल ते येईल, पण सिंपल प्रोसिजर आहे. लक्षात येते. बघा, फक्त आपल्या याच्यावरून इथे येतो, याच्यावरून हे 2 जण काढतो, यांच्या बेरजेला इथं, आणि मग इथून याला भाग देऊन इथे. एवढंच आहे, काही करायचं नाही. पुढचा क्वेश्चन. ओके, हे अल्टरनेट डेज फक्त लक्षात ठेवा, आपण हे नंतर बघणार आहोत. अल्टरनेट डेज किंवा मग सायकल किंवा डबल जर का काउंट होत असतील तर वगैरे. फक्त सिंपल टाईपचे आपण क्वेश्चन तुमच्या सोडवण्यासाठी वगैरे बघतोय. ओके, चला. 3 जण आलेत. 3 जणांमध्ये काय सांगितलं त्यांनी, ए ला किती दिवस लागत आहेत, 8. बी ला 10, सी ला 20. ए बी सी तिघांनी एक काम पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 8 10 20 दिवस लागतात. जर तिघांनी ते काम एकत्र केले तर ते किती दिवसात पूर्ण होईल. ए बी आणि सी, आणि सी. ए ला किती, 8, बी ला 10 आणि सी ला 20. यांचा एलसीएम किती येणार, 40. 40 एलसीएम येणार. म्हणजे आपण टोपलीमध्ये किती आंबे ठेवले, 40. 8 दिवसांमध्ये संपवले म्हणजे इफिशियन्सी काय आली त्याची, एका दिवसात 5, एका दिवसात 4, एका दिवसात 2, मिळून किती झाले, 11. 11 आणि 40 ला भाग द्यायचा. ऑप्शन मध्ये एक तर 40/11 असेल किंवा मग 3.7/11 असेल. दोन्हीही बरोबर आहेत. दोन्ही आन्सर्स बरोबर आहेत. बरोबर आहे. आले लक्षात. 3 जणांचं जरी आलं तरी आपण ह्या पद्धतीने काढू शकतो. दिवस लागतात तसेच तर तिघांनी मिळून ते काम. ओके, चलो ठीक आहे. बघा, सेम आहे. ए आणि बी या दोघांनी मिळून. ओके ओके ओके, हे डबलवाले आहेत. आपण हे सगळे घेणार आहोत, फक्त थोडंसं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पुढे पुढे नेतोय.
ठीक आहे. एबीसी तिघांना मिळून एक काम पूर्ण करण्यासाठी 20, 25, 40 दिवस लागतात. जर तिघांनी एकत्र काम केलं तर ते किती दिवसात पूर्ण होईल बघा. ए बी सी इथे असतो टाइम, इथे असते इफिशियन्सी, या सर्कलमध्ये असतो एलसीएम. किती दिले? 20, 25 आणि 40. 20, 25 आणि 40 यांचा एलसीएम किती काढू शकता तुम्ही? 200 काढू शकतो आपण, बरोबर आहे. पण 20 आंबे 20 दिवसांमध्ये 200 आंबे म्हणजे किती झाले? 10. 25 दिवसांमध्ये 200 आंबे म्हणजे एका दिवसात किती झाले? 8. 40 दिवसांमध्ये 200 आंबे म्हणजे एका दिवसामध्ये किती झाले? 5. सगळ्यांची बेरीज किती आली आहे? 23. बरोबर आहे. 23/200 म्हणजे काय? 200/23 हा झाला त्यांचा. एवढ्या दिवसांमध्ये ते करतील काम, एवढ्या दिवसांमध्ये ते काम पूर्ण करतील. बस याचा आता संक्षिप्त रूप जे काय देता येईल ते देत राहूयात. ठीक आहे. म्हणजे जे जसं येईल तसं पुढे ऑप्शन मध्ये फक्त बघायचं काय आहे ते. ओके, हे इफिशियन्सी वरचे गणित आहेत. या व्यक्तीला 4 दिवसात हे सोडून जाण्याचं आहे. बघणार आहोत आपण हे सगळे जे स्किप करतोय मी, पुढे पुढे जातोय, हे सगळे क्वेश्चन्स बघणार आहोत. फक्त एका सुरळीत पद्धतीने जाऊयात. एक काम पूर्ण करण्यासाठी ए बी. ओके, हे डबल वाला आहे, हे कार्यक्षमतेवरचं आहे, तिप्पट कार्यक्षम. ओके, ए बी सी 2 दिवसांत तशी. ठीक आहे. ओके, चलो हा क्वेश्चन बघूयात आपण. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जर का तुम्हाला असं दिलेलं असेल की ए इतक्या दिवसात करतोय, ठीक आहे, ए हा ए दिवसामध्ये करतोय, राईट, आणि ए आणि बी मिळून ते ए प्लस बी दिवसांमध्ये करतायत, बरोबर आहे. तर बी तो एकटा किती दिवसांमध्ये करेल? आला क्वेश्चन? लक्षात आलाय तुम्हाला? ए हा एक काम एवढ्या एवढ्या दिवसात करतोय, म्हणजे ए हा माणूस आहे, हा स्मॉल ए एवढ्या दिवसांमध्ये ते काम करतोय, ठीक आहे, आणि बी सोबत मिळाल्यानंतर त्याला एवढेच दिवस लागतात, स्मॉल ए स्मॉल बी. तर तो एकटा बी किती दिवसांमध्ये करेल असं जर का दिलेलं असेल, ठीक आहे. सेम क्वेश्चन इथे दिलाय बघा. एम ला एक काम पूर्ण करण्यास 8 तास लागतात. जर त्याने एन सोबत ते मिळून काम केले तर ते काम 3 तासात पूर्ण होते. तर एकट्या एन ला ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल? माझ्या मेथडनी गेलात तर तुम्हाला उत्तर 100% भेटतं. फक्त थोडासा टाइम जास्त जाऊ शकतो तुमचा, थोडासा, जर का प्रॅक्टिस नसेल तर, किंवा मग फॉर्म्युल्याने तर लगेच आन्सर येऊन जातं त्याचं, ठीक आहे. ते पण मी सांगेल तुम्हाला की कारण की मला काय, माझी मेथड चालवणं हे काम नाही, तर माझं काम आहे की त्याला वेळ कमीत कमी कुठे लागतोय ते शोधून काढणं आणि ते तुमच्या समोर आणणं, बरोबर आहे. आता माझ्या मेथडने जर का आपण गेलो तर एम दिलेला आहे, एन दिलेला आहे, ठीक आहे. एम हा पूर्ण करण्यास किती तास घेतोय? 8. दोघांना मिळून लागतायत किती? 3. आपण काय करतो, इथला आणि इथल्याचा एलसीएम घेतो, म्हणजे काय, दिवसांचा एलसीएम घेतो. दिवसांची जी लाईन आहे त्याच्यामधल्या वाल्यांचा एलसीएम घेतो. पण हे 3 पण तर दिवसच आहेत ना, 3 पण तर तासच आहे, म्हणजे टाइमच आहे. यांचा एलसीएम घ्या, किती येतोय? 24. 8 आणि 3चा एलसीएम किती? 24. 24 झाला आपलं टोटल वर्क. जर का इफिशियन्सी आणि हे टाइम आहे 24 आहे, 8 तासांमध्ये 24 आंबे संपवले म्हणजे एका तासामध्ये किती? 3. आलं लक्षात? एवढं तर काढलं आपण, ठीक आहे. आता आपण जर का दोघांनी मिळून 3 दिवसांमध्ये ते सगळे आंबे संपवलेत तर एका दिवसामध्ये किती संपवलेत दोघांनी मिळून? 8. ते आपण कुठे लिहिते? इथं लिहितो ना, कारण की दोघांची मिळून इथेच येते ना इफिशियन्सी. आलं लक्षात? आपण उलटी प्रोसिजर फॉलो करतो. इथे 8 येतील. जर का एम नी 3 संपवलेत तर एन नी किती संपवले असतील? मग 5. 3 आणि 5 8. आलं लक्षात? एम नी जर का 3 संपवलेत तर एन किती संपवणार? 5. मग त्या दोघांचं मिळून इथे 8. याने याला भाग दिला, इथे आला आन्सर, बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे की याने जर का याला भाग दिला म्हणजे ह्या 5 ने जर का 24 ला भाग दिला तर इथली संख्या येते, बरोबर आहे. आलं लक्षात? 5 ने जर का 24 ला भाग दिला तर एनचा टाइम आपल्याला भेटू शकतो, तो काढायचा आपण. म्हणजे किती? 4.4/5. 5 चोक 20 आणि त्या अधिक म्हणजे ह्या दोघांचा इथे गुणाकार आणि यांची बेरीज. 5 चोक 20 आणि 4 24 आणि छेदातला 5 जशाल तसा म्हणजे इथे येईल हे आन्सर.
बरोबर, हे कुठे आहे दिलेलं आन्सर त्यांनी इथे ऑप्शन 3. ठीक आहे, ही झाली माझी मेथड तुम्हाला समजून सांगण्यासाठी. जो मला वेळ लागतोय तो जर का सोडता तर याच्यापेक्षा नक्कीच कमी वेळ लागेल. पण एक फॉर्म्युला आहे बघा त्याच्यासाठी. तो फॉर्म्युला असा आहे की म्हणजे दोन जो टाइम दिलेला आहे, एक म्हणजे कुठला 8 जो एका ए साठी लागतोय इंटू दोघांना मिळून लागणारा म्हणजे ए प्लस बी ला लागणारा वेळ. बरोबर आहे, आणि छेदस्थानामध्ये त्यांची वजाबाकी, ह्या दोघांचीच 8 आणि 3 चीच वजाबाकी घ्यायची. ती किती आली? 5. म्हणजे बघा काय आलं 24/5. राईट, ते तर इथेही आलं होतं 24/5. मग ते आपण इथे आणलेलं. बरोबर आहे, 24/5 करूनच आपण इथे आलो होतो ना. सो मग इथं जरी केलं तरी काय येणार आहे? तेच येणार आहे 4.4/5. राईट, सेम आहे. कळालं? आता याचं काही पोरं म्हणतील की दादा हे सोपं जातंय. ठीक आहे, जातंय हे सोपं तर जाऊ द्या. तुम्हाला वेळ कमी कशामध्ये लागतोय ते बघा. ही मी थेरी याच्यासाठी सांगितली की 3 जण जेव्हा आले, एखादा काम सोडून गेलाय किंवा मग डबल जणांचं असेल, सायकल असेल, तेव्हा ही थेरी सगळ्यात सोपी आणि सगळ्यात पटकन उत्तर देणारी आहे तुम्हाला. ठीक आहे, पण जर का एकाचं दिलंय, दोघांचं मिळून दिवसाचा टाइम दिलाय आणि मग दुसऱ्याचं जर का विचारला असेल, तुम्ही हे करू शकता. 2 टाइमांचा गुणाकार, त्याच्या खाली त्या 2 टाइमांचीच वजाबाकी, 24/5 आलाय आन्सर. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूयात. दुसऱ्या दिवशी बी आणि तिसऱ्या दिवशी ए. ओके, हा सायकल वाला क्वेश्चन आहे, हा पण घेणार आहोत आपण. ओके, हा काम सोडून गेलेला आहे तर तिघांनी म्हणते काम. ओके चलो, हा आहे आपला सिंपल साधा क्वेश्चन. बघा, ए बी सी. ए ला किती? 4, 6, 10. किती झाले यांचे लसावी? किती झाला यांचा? 30. बरोबर आहे, 30 नाही 60. 4 ने भाग जाणार नाही ना. राईट, 60 झाला. बरोबर आहे, हा झाला यांचा टाइम. इफिशियन्सी काय आली आहे? 15. 15 चोक 60, 10 सख 60, 6 आहे 60, मिळून किती झाले? 31. बरोबर आहे, मिळून किती झाले? 31. राईट, 31 ने 60 ला भाग द्या, 60/31. एवढा जो काही हा टाइम असेल, हा एवढे दिवस त्यांना तिघांना मिळून लागणारा वेळ किंवा तास जेव्हा काय असेल ते लागणारे दिवस. ठीक आहे, जरा वर घेतोय म्हणजे तुम्हाला दिसेल. 60/31 म्हणजेच काय? एवढा जो काही आलेली अमाऊंट तिघांना मिळून लागणारे दिवस आहेत ते. राईट, हे पण दिवस आहेत आणि इकडे जे काय आहे 4, 6 आणि 10 हे पण दिवसच आहेत. हा पण दिवसच आहे. ठीक आहे, आता मला असं वाटतं की हे पूर्ण क्वेश्चन संपलेत. आता आपण इफिशियन्सीवरचे गणित बघूयात. ठीक आहे, इफिशियन्सीवरचे एक गणित बघूयात आपण. मला असं वाटतं की हा ए हा बी पेक्षा 40% कमी कार्यक्षम आहे. ओके, जर बी ला एक काम पूर्ण करण्यासाठी 18 दिवस लागत असतील तर ए ला ते किती दिवस लागेल आणि ए व बी यांना मिळून किती दिवस लागतील. ठीक आहे, ए आणि बी ला एक काम करण्याला किती दिवस लागतात? 18 दिवस लागतात. ओके, इथं आपल्या आली आहे व्हॅल्यू. राईट, मग त्यांनी काय सांगितलंय? ए हा बी पेक्षा 40% कमी कार्यक्षम आहे. 40% कमी कार्यक्षम. बघा आता मी काय केलं, जर का याला सांगितलं की हा एका दिवसामध्ये 10 आंबे खातोय, तर त्याच्या 40% कमी म्हणजे किती? 10 ला 4 ने कमी म्हणजे किती? 6. आलं लक्षात? मला याचा गुणाकार अजून सोपा करण्यासाठी मी अजून काय करू शकतो, तर इथे 6 आणि 10 घेण्यापेक्षा मी इथे 5 आणि 3 घेतो. स्टील फेअर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. 5 आणि 3. 5 जर का मी 100% पकडलं, 5 जर का 100% असेल तर 3 किती आहे? 60% आहे. बरोबर आहे, 40% कमीच आहे ना. हे -40%च आहे. आपल्याला इथंच सांगितलं 40% कमी कार्यक्षम आहे. इफिशियन्सी कमी आहे त्याची. हा जर का 5 खात असेल तर ए किती खातोय? 3 खातोय. राईट, तुम्ही 10 आणि 6 जरी घेतलं तरी गणित काही बदलत नाही, तोच वेळ लागतो, तेवढंच होतं. ठीक आहे, फक्त हे मला गुणाकार सोपा जावा म्हणून मी हे केलं. तुम्ही 10 आणि 6 घ्या, तुम्ही जेव्हा वहीमध्ये सोडून बघताल स्वतः 10 आणि 6 घेऊन बघा, उत्तर सेम येणार जे मी 5 आणि 3 घेऊन करतोय. राईट, ठीक आहे. आता मला इथे एलसीएम काढायचा आहे.
एलसीएम काढण्यासाठी आपल्याला ही व्हॅल्यू पाहिजे असते, ती नाहीये, पण मला या दोघांचा गुणाकार करता असतो इथे हे माहितीये. 18×5 90, राईट. 18×5 90. आता 90 जर का आंबे टोटल वर्क जर का 90 आहे, 90 आंबे रोज मी 3 खातोय, ही माझी इफिशियन्सी आहे. रोज 3 खातोय तर पूर्ण 90 आंबे संपायला किती दिवस लागतील? 30. याचं उत्तर भेटलं. ए ला किती दिवस लागेल? ए ला किती दिवस लागतील? 30 दिवस लागतील, राईट. आता त्यांनी काय विचारलं आपल्याला की ए व बी यांना मिळून लागणारे दिवस किती? ए आणि बी हे दोघं मिळून किती खात आहेत? 3 आणि 5 म्हणजे 8. 8नी 90 ला भाग द्या, किती येत आहे? 11.2/8 असेल काय? 11×8 88 आणि 2 90 म्हणजेच किती? 11.1/4 येते. एवढा आन्सर येईल. आलं लक्षात? ओके, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आपण जे काही पुढच्या टॉपिकमध्ये आपण अजून ह्याच इफिशियन्सीवरचे म्हणजे कार्यक्षमतेवरचे क्वेश्चन्स घेऊयात. धन्यवाद.